कोल्हापूर किचनमध्ये तुमचं स्वागत करते मी कविता। आज आपण कंदी पेढे घरच्या घरी कसे बनवू शकतो ते बघूया। चला, अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, त्यात 1 वाटी दूध पावडर घातलेलं आहे आणि छानसं मिक्स करून घेतलेलं आहे। नंतर 1 चमचा तूप आणि थोडंसं त्यात साखर घातलेलं आहे आपल्या चवीप्रमाणे आणि वेलदोड्याची पूडसुद्धा घातलेली आहे आणि व्यवस्थित छान असं दूध हे सगळं आटोपर्यंत असं हळूहळू व्यवस्थित ढवळून घेत राहायचं। बारीक गॅस मीडियम गॅसवरच असं बारीक करून राहायचं। आपल्याला अजून जर अशी साखर पाहिजे असली तर ॲड करू शकता, मी ॲड केली तशी। चव बघून आपण ठरवू शकतो, जसं गोड किंवा जसं गोड आवडतं, कोणाला कमी गोड आवडतं, असं छान असं मिक्स व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं। बघा, बारीक गॅसवर किती मस्त दिसत आहे बघा। असं व्यवस्थित सगळं ढवळून घेतलं की हळूहळू आपलं दूध घट्ट व्हायला सुरुवात होते। खरं एक लक्षात ठेवा की अजिबात मोठा गॅस करायचा नाही, बारीक गॅसवरच जरा उशीर लागतोय, पण 15-20 मिनिटात होऊन जातं। असं व्यवस्थित आपलं जरासं घट्ट झालेलं आहे बघा, दूध आटलेलं आहे आपलं सगळं। आता आपण त्यात काजू आणि बदामाची पेस्ट पण म्हणजे जराशी अशी भरड केल्यासारखं करून घातलेलं आहे बघा, व्यवस्थित छान असं दिसते। काजू आणि बदामची भरड आपण घातलेली आहे, म्हणजे कूट शेंगदाण्यासारखा कूट आपण करतो की नाही तशी काजू आणि बदाम जरासं भाजून घेऊन त्याची कूट केलेलं आहे। नंतर आपलं मिश्रण जरासं घट्ट झाल्यावर आपण जरासं फॅनखाली किंवा फ्रीजरमध्ये ठेवला तरी चालेल। मग गार झाल्यावर आपण छान असे पेढे करून घेऊया। चला तर, कंदी पेढे बघा किती छान दिसत आहेत, तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा। बाय बाय, थँक्यू।